तस्य यतो वया तदतस्यार्थेषु विज्ञास्यते तेने ब्रह्मरुदादिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वायुर्दां यथा विनिमयः यत्र सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। उत्तरो वैराटीराजा पळता तुका निघाला सुझंझ हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझा। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमातून श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1295 ओळीचा आपण विचार करतो आहे। भगवान अर्जुनाला सांगतात, तुझा स्वभाव तुला युद्ध करायला लावल्याशिवाय राहणार नाही। तू केलं का नाही आतापर्यंत? तुझा स्वभाव तुला गप्प बसू दिला का त्या स्वभावाने? नाही। त्याच्याकरता दृष्टांत देत आहे की पांडवाला वनवास किती वर्ष होता? 12 वर्ष। 14 रामाला होता। 12 वर्ष वनवास होता आणि 13व्या वर्षामध्ये अज्ञातवास होता। त्या 13व्या वर्षात जर त्यांना ओळखलं तर पुन्हा 12 वर्ष वनवासाला जायचं असं ठरलं होतं काय? मग त्यावेळी 13व्या वर्षामध्ये ते विराट नगरीमध्ये राहिले गुप्त रूपामध्ये। विराट राजाला सुद्धा ते कळाले नाही, वेगळे वेगळे रूप धारण केले। धर्मराजाने कंकभट या नावाने तिथं राहिले धर्मराज। भीम हा आचारी म्हणून राहिला, स्वयंपाक करायचं काम। आणि अर्जुन हा बृहन्नटा या वेशामध्ये, एक बाईच्या वेशामध्ये, तो अर्जुन हा विराटाची मुलगी होती उत्तरा, तिला नृत्य आणि गायन शिकवत असे बृहन्नटीच्या रूपामध्ये। आणि नकुल सहदेव जे होते ते एकाकडे गायांचं काम होतं, एकाचं घोड्याचं काम करत। 1 वर्षभर राहिले लोक, पण ओळखू आले नाही लक्षात। इतकं बरोबर बजावलं काम सगळं। आता गंमत अशी झाली की कौरवाला कळालं की कुणकुण लागली, विराट नगरीमध्ये पांडव गुप्त रूपाने आहे। मग आता ते कसे काय आपण ओळखायचं? तर तिथल्या गाया आपण हरण करतो। पूर्वीच्या राजे लोकांकडे लाखो गाया असायच्या काय? त्या गाया हरण केल्या की मग काय होईल? ते पांडव प्रगट होतील, गायाचं संरक्षण करायचं। या दृष्टीने हे सगळे मोठे मोठे लोक, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, दुर्योधन, शकुनी वगैरे सगळे हे लोक 4 दिवसाला त्या गाया होत्या। 4 दिवसाला 4 कळप होते गायांचे, आणि 4 दिवसाला त्यांनी सैन्य पाठवलं। आणि एका बाजूला हे सगळेच आले, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य काय, आणखी तो हा द्रोणाचार्याचा मुलगा, काय नाव त्याचं,
अश्वत्थामा आणि दुर्योधन कौरव हे सगळे एका बाजूला. आता ते आल्यानंतर ते कळालं की गोहरण करण्याकरता हे आलेत. मग विराटाने काय केलं, तिन्ही बाजूला 3 लोक गेले सैन्य घेऊन गायाचं संरक्षण करण्याकरता. आता एक बाजू राहील, ज्या बाजूला हे कौरव होते ती बाजू राहील. आता तिकडे कोण जायलाच नाही. मग उत्तर काय म्हटलं विराटाचा मुलगा, मी आहे ना, पण मला कोणी सारथी नाही हो. मी बरोबर काम करेल पण मला सारथी. बृहन्नटा म्हटली, सारथी मी सारथ्य करेल. तुला काय येते, तू ग नाच गायन शिकवावं, तुला काय येते ना रथ हाकायला. नाही तरी पण मी काम करेन रथ हाकण्याचं. मी काही दिवस अर्जुनाच्या रथावर हे रथ हाकण्याचं काम केलं, घोडे हाकण्याचं. नक्की हो. मग बृहन्नटा सारथी झाली आणि हा मागे धनुष्यबाण घेऊन त्या रणांगणात गेला. जेव्हा ते पाहिलं सगळे सैन्य, भीष्माचार्य मोठे मोठे सगळे योद्धे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, हे सगळे पाहिले. आणि जी त्याची घाबरगुंडी सुटली त्याला, तो म्हटला अर्जुन, ते बृहन्नटीला, अर्जुन त्याला माहित नव्हता, हे तो माघारी घेरच का नाही, मला शक्य होणार नाही यांच्यावर युद्ध करणं. तू तर फार गप्पा मारलेस, आता माघारी घे म्हणतोस. हो माघारी घे, मला जमायचं नाही, मला फार भीती वाटते. टाकली उडी त्यांनी अन्नाला पळायला. मग ही बृहन्नटा जी होती, कोण होती, अर्जुन, रथातून उडी टाकली, आणला पकडून आणि बसवलं रथात. शहाणपणा केलं की धरून मारी. मग ते बसला रथ हाकायला आणि धनुष्यबाण बृहन्नटीने घेतले आणि ते युद्ध सुरू झालं. लक्षात ठेवा, अर्जुनाने एक असा बाण सोडला की सगळे झोपी गेले. असा बाण सोडला की सगळे बेहोश. आणि मग सांगितलं, जा भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे 3 सोडून बाकी सगळ्यांचे वस्त्र आणायचे काढून आणि नागवेट करायचे. मग ते उत्तर गेला आणि सगळ्यांचे कपडे काढून आणले हे 3 लोक सोडून. हे बेहोश आणि गायाही आणल्या. मी कशाला सांगितलं हे गोष्ट तुम्हाला. उत्तर वैराटीचा राजा, उत्तर हा जो होता तो विराट राजाचा मुलगा होता. पळता तुका निघालाची झुंजा. मग तो भिला ते सगळं सैन्य पाहून आणि पळू लागला. त्यावेळी अर्जुनाने इथे दिले ओळी, पळता तुका निघाला अशी झुंजा. मग अडवलं आणि त्याला पकडला आणि रथात बसवला, रथ हाकायला. आणि अर्जुनाने युद्ध केलं आणि सर्वाला झोपवलं, बेहोश केलं. होतेच ना मोहनासराने. हे का केलंस तू, तुझा स्वभाव आहे. त्यावेळी तू काही अर्जुनाच्या वेशात नव्हतास, बृहन्नटेच्या वेशात होता. मृदंग, उत्कृष्ट मृदंग वाजवायला येत होता अर्जुनाला, उत्कृष्ट गायन येत होता अर्जुनाला. आणि त्यावेळी तुझा स्वभाव तुला त्याने गप्प बसून दिलं नाही. तुला बरोबर अशा प्रकारे त्या तुझ्या स्वभावाने युद्ध करायला लावलं. म्हणून म्हटलं या ओळीमध्ये, उत्तर वैराटीचा राजा
पळता तुका निघाला अशी झुंजा. पुढे त्या विराटाने असं सांगितलं की ही जी उत्तरा आहे, तुम्ही तिला शिकवले सगळं नृत्य गायन, हे तुम्हालाच देऊन टाकतो मी. जेव्हा 13 वर्ष पूर्ण झाले आणि पांडव जेव्हा प्रगट झाले तेव्हा हे तुम्हालाच देऊन टाकतो. अर्जुनाने सांगितलं मी हिला मुलीच्या रूपाने शिकवलं, मी मुलगी माझी मानले तिला, मला शक्यच नाही. मग म्हणले तुमच्या मुलाला देतो. हा ते शक्य आहे, काय ते शक्य आहे माझ्या मुलाला. अभिमन्यूला ती उत्तरं दिली आणि उत्तरेच्या अभिमन्यूच्या दोघांच्या पोटी कोण जन्माला आला? परीक्षिती. काय अशी कथा आहे महाभारतातली. ते अर्जुनाच्या स्वभावाकरता हे उदाहरण दिले. महावीर 11 अक्षौणी. किती लोक होते ते? 11 अक्षौणी होतं. कोणाचं सैन्य? कौरवांचं. पांडवांचं किती होतं? पांडवांचं सैन्य किती होतं? 7 अक्षौणी. या ठिकाणी म्हटलंय महावीर 11 अक्षौणी. हे 11 अक्षौणी जे वीर होते काय, हे सगळे महान वीर होते. तुवा एके नागविले रणांगणी. तू एकट्याने एवढे लोक आले होते. 11 अक्षौणी सैन्य विराटाच्या गाया हरण करण्याकरता. पण तू एके नागविले रणांगणी, तो एकट्याने सगळे नागेकडून सोडले. एवढे वीर होते ते. काय तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविरत होते. असा आहे माणसाचा स्वभाव. किती जरी लपून ठेवला तरी तो शेवटी केव्हा ना केव्हा तरी तो उचंबळल्या जातोच आणि ते कार्य करून निघतोच. तो किती प्रयत्न केला झाकल्याचा तरी, मग ते कुठल्याही दृष्टीने असेल. काय हागा रोग काही रोगिय, आवडी दरिद्र दरिद्रिय, परिभोग विजय बळिया अदृष्टे देणे. रोग काही रोगिया. कुणाला आजारी पडा वाटतं का? पूर्वी कविता होती एक, पडू आजारी मौज हित वाटे भारी. अशी कविता होती. पडू आजारी मौज हित वाटे भारी. असले रोग नव्हते पूर्वी. मग आजारी पडल्यावर चांगलं चांगलं खायला मिळतं, बदाम काजू वगैरे. म्हणून पडू आजारी मौज हिच वाटे भारी अशी कविता होती. काय पण या ठिकाणी म्हटलं रोग काही रोग्याला आवडतो का? कुणाला वाटतं का मला शुगर व्हावी म्हणून, मला BP असावा? असं कोणालाही रोग्याला रोग कधी आवडत. आवडे दरिद्र दरिद्रिया. गरीब माणसा गरिबी आवडते का? नाही आवडत. मग रोग्याला रोग आवडत नाही, गरीबाला गरिबी आवडत नाही. पण मग रोग आणि गरिबी काय येते? परिभोग विजय बळिया अदृष्टे ते नाही. पण ते बळजबरीनं भोगावं लागतं. कशामुळे? अदृष्ट. अदृष्ट म्हणजे काय? अदृष्टचा अर्थ काय होतो? अदृष्ट, जे दिसत नाही ते. काय दिसत नाही? अदृष्ट दिसत नाही. अदृष्ट म्हणजे काय? जे दिसत नाही ते. आणखी त्याचा अर्थ काय होतो? पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. अदृष्ट आहे. असं करून देवाने असं का करावं नाही का? त्याच्या दाराला काय काठी कुपटी लावली का? कधी गेलतो का लावायला? त्याच्या दाराला काही ताकद तुमची काठी कुपटी लावायची काय? असं देवाने काय? देवा की तुमचं काय शत्रुत्व आहे काय? तुमचं बघा ना, तुम्ही काय दिवे लावली होती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले
ऐशी किती ह्याची माणसाला आठवण नाही आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. आपलं पूर्वजन्मात जे कर्म केलेलं आहे चांगलं केलं तर चांगलंच भोग मिळतील, वाईट केलं तर वाईट भोग मिळतील. म्हणून म्हटलं परिभोग विजे बळीया बळजबरीने इच्छा नसली तरी ते अदृष्ट भोगावं लागतो. ते अदृष्ट अनारिसे न करेल ईश्वर वसे. मग आता विचार करा त्या अदृष्टामध्ये ईश्वर बदल करतो का? त्याची ताकद नाही बदल करण्याची. हो, जे आहे ते भोगावंच लागेल. तुम्हाला सांगितलं ते रावणाकडे एक सटवी असेल. सटवी शाळेकडेच असते ती. ते सटवी काय करते हो? सटवी काय करते? पाचवीला काय करते? लिहिते. लिहिलेले वाचून येते. ते लिहिले ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवे लिहिले ललाटी, त्यात बदल करी तलाटी. कोण लिहितं कपाळावर? ब्रह्मदेव. त्याने जे लिहिलं ते हे हरामखोर बदल करतात त्याच्यामध्ये पैसे खाऊन. त्यात बदल करी तलाटी. पूर्वी कुलकर्णी होते, आता तलाठी नंतर झाले. पूर्वी दप्तर कोणाकडे होते? कुलकर्ण्याकडे. नंतर कोणाकडे आलं? तलाट्याकडे. मी कशाकडे सांगितलं तुम्हाला की प्रारब्ध जे आहे त्यात कोणीही बदल करू शकत. त्याच्याकरता हे दृष्टांत दिलं की आपलं जे प्रारब्ध अदृष्ट आहे ते अदृष्ट ईश्वर सुद्धा बदलू शकत. बदलणार नाही का? बदलतं. केव्हा बदलतं? बदलू शकतं ते. कधी बदलतं? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. त्यांचे तिन्ही जळून जातात. भस्मसात करुते तथा. सर्व कर्माण सर्व कर्म हे भस्म होऊन जातात. केव्हा? पण भक्ती केल्यावर. भक्तीने म्हटलंय ना. पण भक्ती तशी केली पाहिजे. भक्ती तर आपण करतो. आपली भक्ती कशी आहे? आवडीची का सवडीची आहे? आवडीनं करतो प्रपंच. आवडीने करतो. कराराने करतो. बरोबर काय? आता दगड माती दगड काही येत नाही, लक्षात ठेवा. बरोबर. पण ते आपण करतो. आणि जे बरोबर यायचंय त्याची टाळाटाळ करतो. जमलं तर जमलं, नाही तर नाही. जमलं तर जमलं, नाही तर नाही. गेलं तिकडे बोललं काय असं होतं का नाही? मग तशी भक्ती जर तशी केली तसं मग प्रारब्ध संचित क्रियमान सगळं भस्म होऊन जातं. पण तशी भक्ती केली पाहिजे. मीराबाईसारखी, सखोसारखे, मुक्ताबाईसारखे, अजून कोण आहे? गोनाबाई, जनाबाईसारखी अशी ते कधी गप्पा मारत होते. हरी बोला हरी बोला नातरी अबोला व्यर्थ गलबला. आपलं व्यर्थ गलबला करण्यातच आयुष्य गेलं सगळं. मग ह्याची कुठाने कर, त्याची कुठाने कर, त्याची कुठाने कर, शेजारचे कर, भानगडी कर, यातच आयुष्य. आपल्याला त्याच्याबद्दल सुखदुःख काहीच वाटत नाही. परमार्थ आपण नियमाने करत
नाही जमल तसं काय, आपण काय करायला केला का त्यांचा? रोज हरिपाठ म्हटलंच पाहिजे, करायला केला का? नाही. रोज जप केलाच पाहिजे, करायला केला का? नाही. तसं काय नाही. कोण बघायला आले? करायला तर नाही, काय करून करतच नाही, करतच नाही. लक्षात ठेव, परमार्थाची आवड माणसाला तेवढी जागा पुरत नव्हती, चौकट भरत होती. आता एवढा हालही भरायला तयार नाही. का? लोकाला आवड राहिली नाही. आणि ते तमासगिरायचं ऐकायची सवय लागली लोकांना. तमासगिरांची. तमासगीर कोण तुम्हाला माहिती आहे? परवा कीर्तनात एक जण म्हटलं होतं, हे लोकांना तमासगिराचं ऐकायची सवय लागली, म्हणून मी शब्द वापरतो. लोकांना चांगली कीर्तनं आवडत नाही, मग कोणची आवडतात? हा हा काय म्हणतो पाहिजे? काय म्हणते बाई? हा ते बोलायचं राहणार नाही, येत तर नाही. हे टीव्हीवर जी कीर्तन होतं ना सकाळी संध्याकाळी, हे कोणाचं कीर्तन आहे? तमासगिराची. कळलं नाही तुम्हाला? कसं कळेल? त्याला सुद्धा अभ्यास लागतो. काय सांगतात, कसं सांगतात, लोक रंजवणी आहे, बाकी काय. खोलात गेलात केलेत ते? खोलाचा अभ्यास केलाय कधी? नाही. एकांत जाहिरात दिली. आता 3 महिन्यात मी कीर्तन करायला होतो. 3 महिन्यात कीर्तनकार तयार करतो. किती महिन्यात? 3. युट्यूबला बघा तुम्ही. मी काय कसं काय सांगितलंय? प्रारब्ध. का भक्ती तशी पाहिजे, तशी आपली भक्ती नाही आहे. आले तर आले, गेले तर गेले, झालं तर झालं, नाही झालं, पण प्रपंचाच्या जोडे मारतात लोक घरात. ते मात्र करावंच. काय त्याने जरी जोडे मारताना लागत नाही, पण तो भाग सोडून द्या. घरातल्या माणसाने जोडे मारले तरी लागत का? लागत नाही. ही खरड्याची अवलाद आहे ना. खरड्याची अवलाद मी तुम्हाला माहिती आहे का? असू द्या, काय विषय चालला आपला? ते अदृष्ट अनारिसे. का तुम्हाला बरे वाटणार नाहीत माझे शब्द? कारण खरं बोललेलं लोकांना पटत नाही. बनावट बोललं की पटतं माणसाला. आम्हाला बनावट बोलायची सवय नाही. काय ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर बसे, तो ईश्वरही असे हृदयी तुझ्या. त्या अदृष्टामध्ये ईश्वरही बदल करू शकत नाही आहे. प्रारब्ध ईश्वर बदलू शकत नाही. तो ईश्वर तर कुठे लांब आहे का? कुठं? पंढरपूरला, प्रयागला, त्र्यंबकेश्वरला, आळंदीला कुठे येतो? सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो प्रत्येकाच्या जवळ आहे. आपण नेहमी सांगत असतो, अविट गे माय विटेना, जवळच आहे परी भेटेना. अविट गे माय विटेना, जवळच आहे परी भेटेना. आपण लांबच्या करता प्रयत्न करतो का नाही? जा तुळजापूरला, जा माहूरगडला, जा गाणगापूरला, जा त्या डोंगरावर. कुठं डोंगरावर? खंडोबाला. अरे देव दूर आहे का? आणि कुठं गेलं म्हणजे म्हणतो का तो? देव आशाने पावायचा नाही र, देव काय बाजाराचा भाजीपाला आहे. मनी नाही भाव, देवा मला पाव.
देव आशाने पावायचा नाही र. देव काय बाजारचा भाजीपाला आहे ना काय. तेव्हा मुद्दा काय चाललाय की परमात्मा कुठे आहे, तो त्याचा शोध घ्या ना. हो ते टाकलं आणि उगीच सवय लागली बोंबलत फिरायची झाली. काय इकडे बोंबलत फिर, तिकडे बोंबलत जा, तिकडे जा, तिकडे जा. ए उडा देवा उडा खाणे कोणीकडचे. रोज त्याला सांगावं लागतं मूर्खांना. इथं काय चाललंय काय कळत नाही सांगा. काय लक्षात आलं तुमच्या? तुम्ही लक्ष देत नाही, मला द्यावं लागतं. काय ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वसे, तो ईश्वरही असे हृदय तुझ्या. तो ईश्वर तो सुद्धा आपल्या कर्मामध्ये बदल करू शकत नाही. तो ईश्वर तुमच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, पण भ्रांताशी काम विषयावरी. काय करता, देव आपल्याजवळ आहे पण आपण मात्र कुठेतरी शोधत असतो. ह्या एक गाणं कोणतरी भावगीत, शोधीशी मानवा, असं काही आहे ते. पुढे सांगितलं ईश्वर सर्वभूतानां हृदये तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वर कुठं आहे? हो आपल्या जवळ आहे. राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. लक्षात ठेवा, राम आपल्या जवळ आहे पण जवळीचा आहे परी भेटेना. का भेटत नाही तर आम्हाला माहीतच नाही आमच्या जवळ. सगळं त्याच्यामुळं होते. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलावी ते हरिविना. तरी परंतु आम्हाला ते कळत नाही आहे. जवळचा आहे परी भेटेना. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वभूताना भ्रामयन् फिरवतो. फिरतात काही सगळी होते. त्याचं ते फिरणं वाईट नाही मी म्हणत, कारण जे गाड्या काढणारे त्यांचा फायदा होतो की नाही. बिचारे धंदे चालतात, चांगली गोष्ट आहे, त्याचं काही नाही. पुन्हा जे रस्त्याने हॉटेल आहेत, काही सामानाच्या गाड्या असतात, त्यांचे बिचारे पोटं चालतात. आज प्रयागमध्ये एकाने कोटीनं कमवलं. कोटीनं धंद्यावाला धंदा आहे. यात्रेकरू रस्ते गेले चाललं असं त्यांचे पोटं भरले असते. जाणं वाईट नाही. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठति. काय जवळच्या देवाला किंमत द्यायची नाही. आणि बाहेर त्याला भगवंतानी म्हटलंय ना, नवरात्र गणपतीचं सांगत असताना ओव्यात 9व्या अध्यायामध्ये काय माझे एका कोणी बैसवी आणि मग बैशे नवचंडी असं ओव्यात की मला असं कोपऱ्यात ठेवतात आणि मग आपण नवचंडीचा उपवास करतात, गणपतीचा करतात, दुनियाचा करतात. काय जे करू नये असं मी म्हणणार नाही तुम्हाला, नाही तर बंद करा. असं काही नाही. काय बंद नाही. आपलं जे आहे ते चालू द्यायचं. आमचं काम सांगण्याचं आहे आणि तुमचं ऐकून सोडण्याचं आहे. तुम्ही जर ऐकलंच असतं तर कधी कधी आला नियमानेच आला असतं. पण तुम्ही बिचारे काही ठेवत नाही तर आजार होईल ना मोठा. सगळं डोक्यात ठेवलं आपलं ऐकायचं सोडून द्यायचं. कुठं बसता पंचायती घरी? त्यांचं काम आहे सांगण्याचं. आपण असं वागावं लागतं काय? चांगली गोष्ट.
ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. काय सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. काही लोकांना म्हणतात, काही लोक आम्हाला देव माहीत नाही. यांना का तुला माहीत नसेल मुर्दा? देव तुझ्या देवामुळे तर तू चालतो, बोलतो, खातो, पितो. देव गेले तुझा मुर्दा उचलून न्यावा लागेल का? का तुझाशी मडत चाललं का चालवलं? नको माणूस. आपल्या त्याच्यात लिहिले थोडंसं लिहिले कशामध्ये भक्तिरसामध्ये, किंवा मी देवाला मानत नाही, नको मानू, पण देव तुला मानतो. तू जरी मानत नसतं तरी देव तुला मानतो. ज्यावेळी देव तुला मानायचा नाही त्यावेळी तुझ्या दारात गर्दी असेल, पण ते पाहायला तू नसशील. असं त्यात आहे बघा कथाने. म्हणून म्हटलं की भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अशा प्रकारे सर्वभूतांना फिरवणारा कोण? तो अहंकार. अहंकार काय करतो? अहंकार हा सर्व भूतमात्रांना फिरवतो. काय म्हटलं त्याने? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि. देहरूपी यंत्रावर असणारा जो अहंकार आहे, लक्षात, तो अहंकार या देहरूपी यंत्रावर आरूढ होतो आणि सर्व प्राणी मात्रांना फिरवत अभिमान येतो. अभिमानाने माणसं फिरत राहतात, लक्षात ठेवा. पण एक लक्षात असलेल्या भगवान म्हणतात, मी कुठे दूर नाही आहे, मी तुमच्या जवळच आहे. तुम्ही कुठे गेलात तरी तो फायदा होणार नाही. तो मी तुमच्या हृदयात असणारा त्याला ओळखण्याचे प्रयत्न करा, म्हणजे सार्थक होईल. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सगळ्यांनी सांगितलं ना, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? तो हा विठ्ठल बरवा, तो हाचा काय अर्थ होतो? मला सांगा ना कसं होतं? तो हा विठ्ठल, तोच इथं आहे, तो बरवा. अशा प्रकारे भगवान अर्जुनाला त्याच्या स्वभावाबद्दल सांगतात की अर्जुना, तुझा स्वभाव जो आहे तो तुला युद्ध करायला लावल्याशिवाय राहणार नाही आहे. याच्याकरता हे भगवान अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा. विश्वात्मके